सुनबाई आता उठवते त्याला. जाऊ दे, झोपू दे ना दादा त्याला. अगं तिच्या पोटात काही नाहीये, थोडं सूप जाऊ दे पोटात. हो काकू, काय ना सूप थंड झाल्यावर चांगलं लागत नाही. नाही नाही, म्हणजे मी केलंय म्हणून नाही, युनिव्हर्सल रूल आहे. कुठलंही सूप ना गार झालं की चांगलं लागत नाही. हो पण झोपू दे ना त्याला. अगं मी गरम करून देईन ना सूप त्याला, ठीक आहे? आणि तू काय समोरच राहतेस का? हो, इथे समोरच सवाई बंगला. नाव काय म्हणालीस? सवाई बंगला. बंगल्याचं नाही, तुझं नाव काय? नीतू. घरी कोण कोण आहेत आणखी? आई, बाबा, नाग्या, नागेश. माझा भाऊ नागेश आला होता ना मगाशी. तो? हो, लहान भाऊ. बरं, करतेस काय तू? मी काकू जगा वेगळे खाण्याचे पदार्थ बनवते आणि त्या व्यतिरिक्त इंटिरियर डिझायनर. अरे वा. वेल मित्रांनो, स्पेशली प्रेमात खोटं बोलावं लागतं, पण लक्षात ठेवा खोट्याच्या आधारावर कोणतंही नातं टिकत नाही. म्हणून खरं बोला. जरी ते तुम्हाला शॉर्ट टर्म लॉस वाटत असेल तरी ते लॉंग टर्म प्रॉफिट आहे ह्याची मला खात्री आहे. जरा विचार कर. आय एम व्हेरी शुअर तुम्हाला पटेल. वेल, आज एवढंच. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. टिल देन टेक केअर. तुमचा आभास. काकू, मला असं वाटतं आता तो सकाळीच उठेल डिरेक्टली. हो. नाही नाही, डॉक्टरने दिलेली औषधं घ्यायची, त्याच्या आधी पोटात जाऊ दे त्याच्या काहीतरी. हो दादा, तेही बरोबरच आहे. बरं, मी उठवते त्याला. जर ह्या घरात झोपलेले मिस्टर तिळगुळकर आहेत, तर मी ज्यांना बघितलं ते कोण होते? आणि मी ज्यांना बघितलं ते मिस्टर तिळगुळकर आहेत, तर मग आज झोपलेले कोण आहेत? म्हणजे खरोखर माझ्या मेंदूवर परिणाम होऊन मला भास होतात की काय? नाही नाही नाही, भास तर म्हाताऱ्यांना होतात आणि मी तरुण आहे. हा, म्हणजे मी ज्यांना बघितलं ते तिळगुळकर. पण परत प्रश्न तोच उरतो, आज झोपले ते कोण आहेत? भूत तर वावरत नाहीये ना तिळगुळकरांच्या रूपात, कारण भूत कोणाचे रूप घेऊ शकतं? ऐकली काकू, अरे इकडे बेल वाजते. ऐकतोय मी. नाही म्हणजे तिथे कुठेतरी ठेवलं असेल मोबाईल. दादा, या खोलीत वाजते रिंग. अरे ऋषी, खोली बंद आहे आतून. कोण आहे आत? ए, आत कोण आहे? आई, आत कोणी कसं असणार आहे? अरे मग आतून कशी बेल वाजते? काय भानगड आहे ही ऋषी? आणि जर ही खोली आतून बंद आहे तर मग तुझा फोन कसा आत गेला? काय प्रकार काय आहे? कोण आहे? कोण आहे रे आत? दार उघडा. आई, हे? चोर तर नसेल ना आत? थांब, मी पोलिसांना फोन करते. अगं आई, पोलिसांना बोलवायची काय गरज आहे त्यात? अगं आपण बघून घेऊ ना काय ते. अरे गरज कशी नाही? पोलिसांना बोलवायलाच हवं. मी करतेच आहे फोन त्यांना. काकू, पोलीस नको. म्या, तू तू आत काय करत होतास? काही नाही, काही नाही. तू आत लपून बसून काय करत होता सुम्या? लपून नव्हतो बसलो मी तर आराम करत होतो. अडगळीच्या खोलीत आराम करत होतास तू? हे काय गौड बंगाल आहे सुम्या? तुम्ही काही चुकीचं तर काही करत नाही आता?
अतिरेकी तर नाही ना झालाय? आई काय बोलतीयस? नाही नाही, मी ऐकलंय अशा काही काही टोळ्या असतात त्या तरुण मुलांना ब्रेन वॉश करून त्यांना घातपाताच्या कारवाया करायला लावतात. तुम्ही तसं काही नाही ना करत आहात? मला फार भीती वाटायला लागली आता. सुम्या, मला पहिल्यापासून तुझा संशय होता. हो काकू, तसलं काही करत नाही आम्ही. मी तर ते हे आपलं काय काय ते हे आपलं काय? आमच्या समोरूनच आलास ना तू आत? नाही. नाही मग काय आधीपासूनच लपला होतास आत? अहो अहो म्हणजे नाही. अरे काय बोलतोयस? हो काय नाही काय? खरं सांग, तू ही काय लपवा छपी चालवली आहेस? काकू काही लपवत नाहीयेत आम्ही. बोलणार आहे रिशा. अरे काय चाललंय? बोला ना काहीतरी, सांगा काय ते. एकमेकांची तोंड काय बघताय? अरे बोल की काहीतरी. मी सांगतो खरं काय ते. खूप खोटं बोलून झालंय. हा रिशा, खरंच खूप खोटं बोललो आपण. आई तुला माहिती आहे ना की मला हे घर ऑफिसने दिलंय आणि मला इथे कोणालाच ठेवायची परवानगी नाहीये. कोल्हापूरवरून इथे आलो तर हा माझ्या मागे आला आणि आला तर माझ्या भरोश्यावर आला. आई तुला माहिती आहे ना की आमची किती घट्ट मैत्री आहे लहानपणापासून. हा पर्सनल बॉन्डिंग आहे ना आपलं. त्यामुळे ह्याच्या परिस्थितीकडे मला दुर्लक्ष करता आलं नाही आणि आमच्या मैत्रीला जागणं मला भाग होतं. आता ह्याची राहायची व्यवस्था झाली नव्हती, पण नशिबाने माझी राहायची व्यवस्था झालेली म्हणून मी ह्याला इथे राहू दिलं आणि कोणाला ह्याच्या अस्तित्वाचा संशय येऊ नये म्हणून मी याला इथे लपवून ठेवलं. हे असं सगळं आहे. आई, आय एम सॉरी. म्हणजे तू मला सांगितलंस ते हे सगळं खोटच होतं ना? मामा काय तर तो सख्खा मामा, मानलेला मामा, उंदीर मामा, सदाशिव पेठेत राहणारा मामा आणि काय मामी फेस्टिवल, सगळं खोटं होतं ना? हा, आणि कुठला मामा? हो, चुकलं आमचं. वंडरफुल. मॅम तुम्ही यावेळी. तुमच्यासाठी खूप चुकीच्या वेळी आले ना मी. नाही मॅम. थँक्यू सो मच. खूपच छान धूळ फेकलीत आमच्या डोळ्यात. थँक्स. निदान तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती मला. मिस्टर तिळगुळकर, या घरात तुमच्या व्यतिरिक्त इतर कुणीही राहू शकत नाही हा ऑफिसचा नियम आहे आणि हा नियम तुम्ही गुन्हेगारी पद्धतीनं मोडला. नाही, दादांची गोष्ट वेगळी. मला नियम मोडणाऱ्यांबद्दल प्रचंड चीड आहे आणि खोटं बोलणाऱ्यांबद्दल तर त्याहूनही जास्त. एनिवे, तुमचं सो कॉल्ड आजारपण आतापर्यंत निघून गेलंच असेल. एवढे इमोशनल काय होत आहे तुम्ही? आणि बाय द वे, तो कोल्हापूरला चाललाय, मंगळावर नाही. फोन नंबर आहेत ना एकमेकांचे. स्टे कनेक्टेड ऑन द फोन या. येतो.